तो माइक माइक हॅलो 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 आवाजाकडे लक्ष द्या. डीजे जाऊ दे. या ठिकाणी फक्त उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार वरती येतील. बाकी तुम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांनी आरपीआय आणि शिवसेना हॅलो लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निमित्ताने या ठिकाणी शिवसेना आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब व तसेच सर्व शिवसेना आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज रोड शो फोटोग्राफर राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब व आपल्या मावळ लोकसभेचे फुलं उधळू नका कुठे फुले या ठिकाणी शिवसेना आरपीआय युतीच्या लोणावळा शहराच्या वतीने आदरणीय उदयजी सामंत साहेबांचं व खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती आहे स्टेजच्या उजव्या बाजूला जे आहेत त्यांनी इकडे यायचे. या ठिकाणी फक्त उमेदवार
मंचकावर असतील कृपया. या ठिकाणी प्रथमतः महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे व शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा. बाकीची खाली घ्या, बाकीची खाली घ्या. पदाधिकारी सगळ्यांनी खाली जायचे कृपया. यानंतर आपल्या मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार अर्पण करा. आवाज जोरात द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. यानंतर आदरणीय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. वाघमारे साहेबांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचे पूजन होत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अरे शिवसेना आरपीआय युतीचा अरे भीमशक्ती शिवशक्तीचा. या ठिकाणी आपल्या या कृपया पदाधिकाऱ्यांना विनंती आहे खाली जायचे. आपण आपल्या युतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तमाम लोणावळेकर नागरिक शिवसेना आरपीआय युतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत. आपल्या मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचंही तमाम लोणावळेकर नागरिक यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजूभाऊ खांडबोर व आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणजी भालेराव यांना विनंती करतो की आपण नामदार उदयजी सामंत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की अरे उदयजी सामंत साहेब आगे पडो. यानंतर आपल्या मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचा सन्मान शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, आरपीआयचे शहर अध्यक्ष कमलशील मस्के यांना विनंती करतो की आपण खासदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपल्या युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या लोणावळा नगरीचे एकदम तडपदार नेतृत्व आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांना या ठिकाणी आपल्या राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब या ठिकाणी सन्मानित करत आहे. अरे वाघमारे साहेब आगे पडो. अरे लोणावळा नगराध्यक्ष कायचा हो. या ठिकाणी पत्रकार मित्र उपस्थित आहेत, त्यांचंही युतीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या सर्व शिवसेना आरपीआय युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी रोड शो संपन्न झालेला आहे व या रोड शो साठी या ठिकाणी प्रमुख उपस्थिती नामदार उदयजी सावंत साहेब, खासदार साहेब श्रीरंगप्पा बारणे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे निर्माते, परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना वंदन. आज लोहा शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे उपस्थित राहिलेत. मी त्यांचं शिवसेना आरपीआयच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. लोहा नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.
काहींनी आम्हाला लय हलक्यात घेतलं होतं, पण आम्ही हलके का जड आहे हे आता हळूहळू सगळ्यांना कळायला लागेल. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय. खरं तर लोणावळा हे औद्योगिक नगरी म्हणून पहिल्यांदा उदयास आली. हळूहळू पर्यटनाचा दर्जा या लोहा शहराला मिळाला. एबीसी सारखी नामवंत कंपनी आपल्याकडे होती, झेलेट होती, लकाकी होती, अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या लोहा शहरामध्ये होत्या. परंतु आज हे औद्योगिकरण हळूहळू संपत आलेलं आहे आणि इथला स्थानिक रोजगार हा बेरोजगार झालेला आहे. हॉटेल इंडस्ट्री वाढत आहेत, परंतु स्थानिकांना हॉटेलमध्ये काम करणं अवघड होतं आणि म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सावंत साहेबांना मी विनंती करीन की या लोणावळा शहर आणि परिसराला औद्योगिकीचं स्वरूप प्राप्त करून इथं स्थानिक रोजगारांना, तरुणांना संधी उपलब्ध करून द्यावी, ही खरं तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो. विकासाच्या मुद्द्यावरती काही लोक मत मागतात, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, आम्ही ते केलंय, तरी मताला पैसे वाटतात. अरे जर विकासच केलाय ना, हिंमत आहे का बिन पैशाची निवडणूक लढवायची? जर तुम्ही विकास केलाय व पैसे वाटायची, गल्ली बोळात जायची, पोराबाळांना हात जोडायची एवढी वेळ आपल्यावरती का आली याचा देखील विचार करा. आज लोणावळा शहराच्या अस्तित्वाकरता ही निवडणूक आहे. आज या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना निवडणूक लढवणं जिकरीचं झालेलं आहे. मी बारणे साहेबांचं मनापासून आभार मानित की जे 8 उमेदवार दिलेत हे सर्वसाधारण गरीब कुटुंबातील आहेत आणि गरिबांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब करतात. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब करतायत. विकास झालाय, रस्त्याने चालायचं, खायचं काय? आमदारांना विचारा. आज मटण आहे, आज बिर्याणी आहे, वडापाव आहे, 3 तारखेनंतर काय? या लोणावळा शहराची अवस्था इतकी बिकट केलेली आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उमेदवार अक्षरशः रडकुंडीला आलेत. कुणी जमिनी विकल्यात, कुणी कर्ज काढले. ही एका माणसानं या तालुक्यावरती लादलेली ही खोटी श्रीमंती आहे. कर्ज काढून, घरदार विकून शहराचा विकास करता येत नाही. आज गल्ली बोळामध्ये काय परिस्थिती आहे? आज रोपवेचा प्रश्न प्रलंबित आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार साहेबांनी रेल्वेचा ओव्हरब्रिज अजून केलेला नाही. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणलं, माननीय पोलीस अधीक्षकांना आणलं. 4 महिने द्या, मी या लोणावळा शहराचा कायापालट करतो. कायापालट तर राहिला दूर, लोणावळ्याकरांच्या बोकांडी येऊन बसले. सगळ्या पक्षांना एकत्रित केलं. तुला उमेदवारी देतो, तुला प्रॉप्शन करतो. 27 नगरसेवक आहेत आणि आमदार साहेबांनी नवीन GR काढलाय की 27 कॉप्शनचे नगरसेवक करणार. ह्या भूलतापाला लोणावळ्यातल्या नागरिकांनी बळी पडू नका. खासदार साहेबांनी देखील निवडणूक लढवली. खासदार साहेबांनी तालुक्यामध्ये कधी ग्रामपंचायतीमध्ये हस्तक्षेप केलाय? तळेगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय? वडगावच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केलाय? लोणावळ्याच्या नगरपालिकेत हस्तक्षेप केला? मग आमदार साहेबांनाच ही लोणावळ्याची नगरपालिका एवढी त्याची गोडी का वाटावी लागली? एकही चेक तळेगावला विचारल्याशिवाय त्याच्यावरती सही होत नाही. एकही ठेका, एकही कंत्राट तळेगावला विचारल्याशिवाय मिळत नाही. माझ्या तरुण मित्रांना, लोणावळ्याकरांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही, आपला देश स्वातंत्र्य झाला, आता पुन्हा पारतंत्र्यात आपण चाललोय. पूर्वी शिवप्पा गवळी, दत्तूभाऊ गवळी, नरेंद्र दरेकर, रमेश नय्यर, चंदूभाई, मोहन सेठ, रामचंद्र गुप्ता, अरुण काका मोरे असे दिग्गज लोक एकत्रित बसायचे. लोणावळ्याची कमिटी बसायची आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करायचे. आज एकता जीव सदा शिव, तोच उमेदवारी वाटतोय, तोच प्रचार करतोय. हा अन्याय, अत्याचार, जुलमाच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवतोय. सामंत साहेब, पहिल्यांदा आरक्षण पडायच्या आधी मला बोलवलं, तुम्हीच उमेदवार. मी सांगितलं मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याआधी थोडंसं तुम्ही मला विचारायला पाहिजे.
की मी लढणार आहे की नाही. आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की माझ्या साहेबांच्या मनी ध्यानी नाही, वाघमारे साहेबच माझे उमेदवार आहेत. आणि असं करता करता माझ्या सहित सगळ्यांना फसवत तळेगावच्या खिंडीत अडकवलं आणि लोणाच्या या शांततेचा भंग सुरू झालेला आहे. याच विचारपीठावरून पोलिसांना दमबाजी केली जाते. मी पोलीस स्टेशनला टाळा लावीन. एका संसदीय पदाचा पदाधिकारी जर अशा पद्धतीनं पोलिसांना दमदाटी करत असेल, हे लोणावळा शहर भयभीत झालंय. आणि मग या शहराला भयमुक्त करायचं असेल तर धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला नगराध्यक्ष पदाला विजयी करा. आमचे सर्व उमेदवार हे गोरगरिबीचे आहेत. आम्ही श्रीमंत नसलो तरी मनाने खूप श्रीमंत आहोत. छत्रपती शिवरायांची औलाद आहोत, परमपूज्यने बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत आणि आम्ही कोणालाही घाबरणार नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, खुलेआम पैसे वाटतात, खुलेआम लोकांना दमदाटी करतात. पोलिसांनी देखील याचा विचार केलेला आहे. मी लोणावळ्यातल्या नागरिकांना जागृत करतो का खोट्या नोटा चलनात आलेल्या आहेत. नोटा तपासून घ्या, तपासून घ्या, तपासून घ्या. खोटं राजकारण. मी नगरसेवक, नगराध्यक्ष सगळे पद. सावंतसाहेब हे जे सुंदरचं स्मारक आहे मी कुठल्याही पदावर नसताना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरता आपण घंटा मोर्चा काढला की नाही. आणि मग आमदाराला लाज वाटली आणि मग याचं भूमिपूजन झालं. मित्रांनो, काल लोणाची संस्कृती फार पायदळी तोडवली गेली. आमचे 3,000, 4,000, 5,000चे वॉर्ड, पण तो रॅली 15,000ची, 20,000ची. कुठं आली लोक ही? 3,000 मतदारातले अर्धे कामाला गेले असतील, काही झोपले असतील, काही घरात बसले असतील. मग एवढे लोक कसे काय रस्त्यावरती आले? निवडणूक लढवायची, विधानसभेचं काम, आणि त्या कामावरती एकदा मत दिलं ना, तेच काम नगरपालिकेसाठी काम मागतात. 25,000चे मत हे आम्ही लोणावळेकरांनी दिली ना. आरोही ताई तळेगावकर प्रामाणिकपणाने त्यांचं काम केलं. तळेगावकरांना ताईला सांगितलं की वाघमेरांना उमेदवारी द्यायची. वाघमेरांना सांगितलं की तळेगावकर ताईंना द्यायची. पण बाबाच्या मनात खरं तर ही उमेदवारी कुठे ठरली? परदेशात. परदेशात जाऊन माणसाने उमेदवारी ठरवली. प्रतिस्पर्धी उमेदवारांना माझा आव्हान आहे, तुमचं काम सांगा. तुम्ही केलेला कामाचा पाडा वाटला. आता जसं एखाद्या पोराला पण पाठीवरती घेतो तसं उमेदवाराच्या आमदाराच्या पाठीवरती उमेदवार बसलाय आणि आमदार साहेब म्हणतात माझ्या मामाला मत द्या, माझ्या मामाला मत द्या. इतकी परिस्थिती आमदाराची वाईट येईल असं मला भविष्यात वाटलं नव्हतं. विकास जर केलाय ना, का 10,000चा भाव फोडताय? हिंमत आहे ना तुमच्यात? स्कायवॉक आणलंय ना, का 10,000 रुपयाचं वाटप करताय? तुमचे उमेदवार समोर उभे करा. मतदारांना मी हात जोडतो, तुमच्या उमेदवारांनी हात जोडावा. लोणावळेकर जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. पैशाचा जुगार. लोणावळा शहरामध्ये काय डान्स बार करायचा आहे? काय तुमचं स्वप्न आहे? काय तुमचं विजन आहे? हा जिथल्या तरुणांना रोजगार नाही. हॉस्पिटल बनवलं, आज अँब्युलन्स कुठून जाणार, बाहेर कशी निघणार? एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला फक्त 22 गाड्यांची अँब्युलन्स आरक्षण पार्किंग ठेवली. आणि मुद्दा सूर्यकांत वाघमारेने अडवलं. मी मुख्याधिकारी आहे, मी कलेक्टर आहे, मी इंजिनियर आहे. अशा पद्धतीचे खोटे नाटे प्रचार करू नका. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवा. आज उदय सामंत या ठिकाणी आलेत. मी मनापासून खरं तर सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने, सर्व लोणावळ्याच्या जनतेच्या वतीने मी मनापासून तुमचा आभार मानतो. एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला तुम्ही आशीर्वाद द्यायला आलात. मी तुमचं लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराज, जय शिवाजी.
या निवडणुकीच्या प्रचारार्थ युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित दादा बाणे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आरपीआयचे सहयोगी म्हणून उमेदवार म्हणून दिलेले सूर्यकांतजी वाघमारे यांच्या प्रचारार्थ तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, जिल्हा प्रमुख राजू खांडबोर, युवा सेनेचे पश्चिम विभागाचे प्रमुख विश्वजित बारणे, शहर प्रमुख संजय भोईर, तालुका प्रमुख राम सावंत, आरपीआयचे तालुका प्रमुख लक्ष्मण भालेराव, उपस्थित सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित आहे, आपल्या उमेदवार सिंधुताई परदेशी, प्रेरणाताई परदेशी, आतिश साळवे, कोमल चित्ते, विवेक भांगरे, प्रकाश पठारे, कमलसिंह मस्के, उषा जाधव, कल्पनाताई आखाडे आणि अंकिता काळवी, उपस्थित सर्व शिवसेना आरपीआयचे सर्व प्रमुख नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, उदयजी सामंत यांना ही सभा संपून दुसऱ्या सभेला जायचंय आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही. ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस मी लोणावळाकर जनतेला सूर्यकांत वाघमारे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये बोललेलो आहे. वाघमारे सारखा एक प्रामाणिक जनतेसाठी लढणारा भीम चळवळीतील कार्यकर्ता शिवसेना आणि भीमसेना युतीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लोणावळाकर जनतेसाठी दिलेला आहे. या लोणावळ्याच्या नगर परिषदेचा अनुभव असलेला, नगरसेवक ते नगराध्यक्षपद भूषवलेला आणि अखंडपणे गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे. इतर पक्षाचे दोन्ही उमेदवार तपासा, त्यांचं चारित्र्य तपासा, त्यांचं काम तपासा आणि आपल्या सतसत विवेक बुद्धीला पटेल तर सूर्यकांत वाघमारे सारख्या एका चांगल्या, सच्च्या, प्रामाणिक, मनाची श्रीमंती असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे सक्षम राहा. लोणावळाकर जनतेला माझं जाहीर आव्हान आहे. मी देखील या परिसरामध्ये जवळपास 12 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. या परिसरामध्ये अर्थकारण मोठ्या प्रमाणावरती चालतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या द्वारे मताचा अधिकार या देशातील गरीबातल्या गरीबाला, श्रीमंतातल्या श्रीमंताला मताचा अधिकार दिलाय. कुणी कोणत्या समाजाचा असू द्या, कोण किती श्रीमंत असू द्या, पण मताचा अधिकार त्याला दिलाय. पण तो मताचा अधिकार विकण्याचं काम ते पाप मात्र तुम्ही करू नका, एवढं मला जाहीरपणे सांगतो. 5 वर्षानंतर निवडणुका येतात, काही मंडळी या सगळ्या गोष्टी करतात आणि या जनतेवरती अधिराज्य गाजवण्याचं काम पुढचे 5 वर्ष करतात. आणि म्हणून येणारी निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी मोठं गिफ्ट दिलं. लाडक्या बहीण योजना लागू करून गरीबातल्या गरीब बहिणीला अर्थसहाय्य करण्याचं काम केले. एवढ्या योजना लावल्या, एवढ्या योजना केल्या. शिंदे साहेबांनी इतक्या मोठ्या संख्येनं राज्यामध्ये सरकार आणलं.
की काही जण म्हणत होते सरकार येणार नाही, परंतु 200 आकडा पार करण्याचं आश्वासन माननीय शिंदे साहेबांनी दिलं आणि राज्यामध्ये मोठ्या संख्येने सरकार आलं. मी तुम्हाला सांगतो, ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, ही निवडणूक नेत्याची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती नेता मोठा होतो आणि म्हणून नेत्याने दिलेलं आश्वासन कार्यकर्त्यांच्या प्रती हे सांभाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे आणि त्या निवडणुकीमध्ये होत नाही. वाघमारे सारखा एक चांगला कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये उभा आहे. मला खात्री आहे, ज्यावेळेस आरक्षण झालं त्यावेळेस मी पहिल्यांदा सांगितलं, वाघमारे साहेब तुम्ही नगराध्यक्ष नक्की होणार, आरक्षण आज पडलेले आणि मला विश्वासानं वाटतंय या लोणावळाकर जनता वाघमारे सारखा एक सच्चा मनाचा श्रीमंत माणूस या निवडणुकीमध्ये विजय करेल एवढा मला आत्मविश्वास वाटतो. उदयजी सामंत आज या प्रचाराच्या दरम्यान आलेले 1 तासभर जवळपास रॅलीमध्ये सहभागी झालेले. उदय सामंतजीचा थोडा इतिहास तुम्हाला सांगतो. स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती सिंधुदुर्ग सारख्या परिसरामध्ये विकास करून या राज्याचं उद्योग मंत्री हातामध्ये घेतल्यानंतर या आपल्या परिसरामध्ये देखील मोठे उद्योग आणण्याचं काम केलं. मावळच्या तळेगाव परिसरामध्ये उद्योग आणण्याचं काम केलं. रसायनीच्या परिसरामध्ये जो माझा मतदार आहे, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतोय, त्या ठिकाणी उद्योग आणण्याचं काम केलंय. इतर देशातली गुंतवणूक आपल्या देशामध्ये कशी येईल त्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करतात आणि कार्यकर्त्याला बळ देणारा नेता म्हणून शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सूर्यकांत साहेब तुम्हाला पाठिंबा आणि सहयोग करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या लोणावळकर जनतेच्या वतीनं मी देखील स्वागत करतो, अभिनंदन करतो. नक्कीच तुमच्या या सहकार्यातून, आशीर्वादातून उद्याचा 2 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये लोणावळकर जनता धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून सन्मान्य सूर्यकांत वाघमारे आणि माझे सगळे नगरसेवक ते धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभे. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ताकदीने उभी आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे ताकदीने उभी राहिली होती. कार्यकर्त्याला बळ देणार, बाळासाहेबांच्या विचारानं सर्वसामान्य गरीब माणसाला ताकद देणारा शिवसेना पक्ष, त्यांचे नेते, आमचे नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत असताना वाघमारे साहेब सारखा एक सच्चा कार्यकर्ता उद्याच्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण विजय करा. 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेस मी आत्ताही सांगतो, सूर्यकांत वाघमारे सारखा एका कार्यदक्ष उमेदवाराला नक्कीच लोणावळ्याची जनता विजय करेल इतका आत्मविश्वास वाटतो. एवढंच या ठिकाणी सांगून आपले सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आदरणीय उदयजी सामंत यांचा आभार व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी युवा सेनेचे सचिव आदरणीय विश्वजित दादा बारणे स्वागत. यानंतर नामदार उदयजी सामंत साहेबांना विनंती करते की आपण समोर नागरिकांना संबोधित करा. लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, आपले लोकप्रिय आणि विजयी उमेदवार आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे प्रमुख विश्वजितजी बारणे, आमचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडबोर, रामजी सावंत, लक्ष्मणजी भालेराव, संजय भोईर, शुभांगीताई काळंगे, मनीषाताई भामरे, विशाल हुलावडे, दत्ता केदारे, नवनाथ हरकुळे, आमचे RPI शिवसेना युतीचे सर्व नगरपालिकेचे उमेदवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी ऐकून होतो की लोणावळ्यात थंडीच्याच वेळी गर्दी जमते, पण लोणावळ्यात भर उन्हात 12 वाजता सूर्यकांतजींना निवडून देण्यासाठी देखील लोणावळ्यातले नागरिक एकत्र येतात. हा इतिहास तुम्ही घडवलेला. सूर्यकांतजी कोण काय करते याच्याकडे दुर्लक्ष करा.
आलेल्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. आज इथे या परिसरामध्ये या कोपरा सभेला उपस्थित राहत असताना मला देखील अभिमान वाटतो. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहे, एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आहे, एका बाजूला महात्मा गांधींचा पुतळा आहे, एका बाजूला संत गाडगे महाराजांचा पुतळा आहे, एका बाजूला महात्मा फुलेंचा पुतळा आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर जो उरलेला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो देखील तुम्ही बसवणार आहात. अण्णाभाऊ साठेंचा. पण या माननीय व्यक्तींचा उल्लेख मी का केला तर आपल्याला या सगळ्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या नगरपालिकेमध्ये काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मगरुरी समोर न झुकण्याचा स्वाभिमान आपल्यामध्ये रुजवला. त्याच्यामुळे त्या मगरुरीला न झुकण्याचा संकल्प देखील आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित व्हा, नगराध्यक्ष बनवा आणि ज्यांनी ज्यांनी काळी कृत्य केलेली आहेत त्यांना देशोधडीला लावण्यासाठी सगळ्यांनी संघर्ष नंतर करा. पण सध्या संघटित होणं आवश्यक आहे. लोणावळ्याला आम्ही येत असताना किंवा हायवेवरनं जात असताना लोणावळ्याबद्दल फार आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे. महाराष्ट्रातलं असं एक ठिकाण आहे की ज्याची ओळख पहिल्यांदा औद्योगिक विकास झाला म्हणून झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू औद्योगिक विकासावर परिणाम झाला आणि हे शहर पर्यटनाच्या दृष्टीनं थंड हवेचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. पण आप्पा मी आपल्याला शब्द देतो, 3 तारखेचा निकाल हा आपल्या बाजूनच आहे. माझा पायगुण चांगला आहे, लक्षात ठेवा. मी चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्यामुळे 3 तारखेला निकाल लागल्यानंतर तुमच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये या लोणावळा परिसरातल्या औद्योगिक विकासाच्या संदर्भामध्ये माझ्याकडे बैठकीचं आयोजन नक्की करेन. तिथल्या तरुणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे आम्हाला काही करावं लागेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून एकत्रितरित्या करू. आज लोणावळा परिसराचा विकास करत असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सांगितलं की रोपवेचं काम अर्धवट राहिलेलं आहे, रस्त्याची कामं अर्धवट राहिलेली आहेत, जनतेमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे. काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून नगरपालिका देखील बरखास्त झाली होती. परंतु आम्हाला नगरपालिका बरखास्त करायची नाही. या नगरपालिकेला महाराष्ट्रातली 1 नंबरची नगरपालिका बनवायची आहे आणि ती बनवण्यासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं लोणावळ्यातल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना शब्द देतो की तुमच्या विकासाला 1ही रुपया आम्ही कमी पडू देणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचा कामाचा आवाका आपल्याला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी एकदा कमिटमेंट केली की कुठच्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करतात हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून एकदा संधी द्या. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एकदाच संधी द्या. 5 वर्षानंतर सांगाल आप्पा की आता लोणावळ्यामध्ये निवडणूकच होणार नाही, एकनाथ शिंदे साहेब जो उमेदवार देतील तो लोणावळावासी निवडून देतील, इतका चांगल्या पद्धतीचा विकास या संपूर्ण परिसरामध्ये करू. आज तसं बघायला गेलं तर आपला शो हाऊसफुल आहे. इकडे बाल्कनीत लोक आहेत, इकडे बाल्कनीत लोक आहेत, इकडे माझ्या ताई सगळ्या बसलेल्या आहेत, इकडे पण बाल्कनीत लोक आहेत. पण निवडणुकीच्या दिवशी मात्र, मतदानाच्या दिवशी मात्र बाल्कनीत बघून बसू नका. बाल्कनीतनं बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे. एक मत आपल्याला महत्वाचं आहे. धनुष्याच्या सगळ्या उमेदवारांना या सभागृहात पाठवण्यासाठी आपलं प्रत्येक मत आणि मताचा आशीर्वाद हा शिवसेनेच्या उमेदवारांना अतिशय महत्वाचा आहे. मी मगासपासून ज्यावेळी नगराध्यक्षांशी चर्चा करत होतो मी त्यांना काही भावी म्हटलं नाही, मी थेट त्यांना नगराध्यक्ष म्हटलं. त्याच्यामुळे निवडून आल्यानंतर लक्ष ठेवा, बरोबर ना आपण. आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवते. लक्ष ठेवा म्हणजे त्यांचा गैरसमज असा होईल मी येताना लोणावळ्यातली काहीतरी हॉटेलं बुक करा माझ्यासाठी, माझ्या कार्यकर्त्यांसाठी. सूर्यकांतजी असा कार्यकर्ता मी नाही आणि शिंदेसाहेब देखील नाही.
तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रामाणिकपणानं जे नरेंद्र मोदी साहेबांचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीनं सेवक म्हणून काम केलं पाहिजे, तशा पद्धतीनं या नगराचा सेवक म्हणून तुम्ही काम करा. उद्योग मंत्री म्हणून तर मी तुमच्या सोबत नक्की आहे आणि शिंदे साहेब देखील तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. माझा आवाज जरी बसलेला असला तरी आमच्या नगराध्यक्षांचा आवाज एवढा तगडा आहे आणि खतरनाक आहे की समोरचे घाबरले असतील. अगदी जिथं कुठं परदेशामध्ये तिकीट फायनल झालं त्या हॉटेलपर्यंत आवाज गेला असेल, इतका जबरदस्त आवाज त्यांचा. त्याच्यामुळे हा आवाज लोकांच्या विकासासाठी असला पाहिजे, हा आवाज लोकांच्या कल्याणासाठी असला पाहिजे. एक उदाहरण मी सांगतो. मध्ये मी एका सभेसाठी एका नगरपालिकेमध्ये गेलो होतो. आज जसं आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली, त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी नक्कीच नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात केली. पण सुरुवात करत असताना एक आगळा वेगळा पायंडा पडला. तिथंच त्यांनी शपथ घेतली की आम्ही नागरिकांना त्रास देणार नाही, आम्ही नागरिकांच्या पैशाच्या जीवावर भ्रष्टाचार करणार नाही, आम्ही नागरिकांना पारदर्शक सरकार देऊ आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आलेला प्रत्येक नागरिक माझ्या केबिनमधनं हसत हसत काम झालं म्हणून बाहेर पडेल, अशी शपथ घेणारे कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्रातले ते पहिलेच नगरसेवक असतील. ते शिवसेनेचे सगळे आहेत, नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा आहे. मला हीच अपेक्षा आहे सूर्यकांतजी. आज आपण मला सांगत होता की हे सगळं तुम्ही उभं केलेलं आहे. छोटी विजन लागते, महत्वाकांक्षा लागते. महत्वाकांक्षा पैसा कमवायची नाही, तर महत्वाकांक्षा अशा पद्धतीचा विकास करण्याची लागते. आणि ती महत्वाकांक्षा आणि विजन आमच्या सूर्यकांतजींमध्ये आहे, म्हणून तुम्ही त्यांना मतदान करावं एवढीच विनंती करतो. मुंबईच्या वॉर्डात फिरताना 3 शब्द फार फेमस आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? गटर, मीटर आणि वॉटर. हे खरं आहे. गटर म्हणजे जो गाडगे महाराजांचा सल्ला आहे की शहर पूर्ण स्वच्छ असलं पाहिजे. वॉटर म्हणजे काय? माझ्या महिला भगिनी ज्या इथं आलेल्या आहेत त्यांना जेवण करताना असेल किंवा संसार चालवत असताना 24 तास पाणी मिळालं पाहिजे, म्हणजे वॉटर. आणि मीटर म्हणजे काय? अर्थ वेगळा घेऊ नका. मीटर म्हणजे घरात प्रत्येकाला दिवाबत्ती असली पाहिजे आणि ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत त्या रस्त्यावर देखील लोकांसाठी दिवाबत्ती असली पाहिजे. पण पूर्वीच्या लोकांनी मीटरचा अर्थ वेगळा घेतला. त्याने स्वतः नगराध्यक्ष झाल्यानंतर विजेचा मीटर लावण्यापेक्षा स्वतःचा मीटर सुरू केला, म्हणून ती नगरपालिका बरखास्त झाली. त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि तिन्ही गोष्टी करताना सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन करायचं आहे. साहेबांची एक संकल्पना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची, जे आमचे नगरसेवक होतील, जे नगराध्यक्ष होतील, त्यांचा दर महिन्यातनं एकदा नगरसेवकाचा त्याच्या प्रभागामध्ये जनता दरबार असेल आणि 1 महिन्यातनं एकदा आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा नगरपालिकेमध्ये तुमच्या सगळ्या नागरिकांसाठी जनता दरबार असेल आणि अधिकाऱ्यांच्या समोर तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याची सक्ती आणि आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे भरपूर गुण आहे. जास्त वेळ मी काय बोलत नाही. कोणतरी असं म्हणेल की मी गॉगल घालून रॅलीमध्ये प्रचारात आलो होतो, पण त्याचा खुलासा तुमच्यासाठी करतो. पुन्हा डॉक्टरने मला तो गॉगल लावायला सांगितलेला आहे. नाहीतर लोणावळ्यात आले, पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आले आणि उदय सामंत गॉगल लावून फिरले, असं व्हायला नको. म्हणून मी खुलासा एवढ्यासाठीच केला. हल्ली ताक पण मी फुंकून पितो. कोणी कुठं जागा घेतली, कोणी कोणाची स्टॅम्प ड्युटी केली, उदय सामंतने केली म्हणून माझं नाव आलं. म्हणजे मला किती TRP सध्या आहे बघा. त्याच्यामुळे मी म्हणून खुलासा केला की डोळ्याचा त्रास असल्यामुळं डॉक्टरांनी पुन्हा गॉगल लावायला सांगितल्यामुळे तो गॉगल लावलेला होता. त्याच्यामुळे गॉगल जरी लावला असला तरी डोळ्याच पद्धतीनंच विकासासाठी बघू. जसं काळं दिसतं गॉगलमधनं, तसं काय काळा कारभार आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक करणार नाहीत, हा शब्द तिथल्या सगळ्या नागरिक बंधू भगिनींना देतो. आज मोठ्या संख्येनं आपण आमच्या रॅलीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. कुणी किती पैशाचं आमिष दाखवलं तरी लोणावळ्यातला नागरिक बंधू भगिनी ही स्वाभिमानी आहे आणि ती सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसालाच मतदान करते, म्हणजे धनुष्याला मतदान करते. अशा पद्धतीचा इतिहास आपण या नगरपालिकेमध्ये घडवावा एवढीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो. मोठ्या जोशामध्ये आपण सगळे रॅलीमध्ये
सामील झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मिरवणुकीला बोलवणार ना, विजय मिरवणुकीला नाही बोलवलं तरी निर्लज्जासारखा उपस्थित राहील, चिंता करण्याची गरज नाही. पण आपण तुमच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याचा विकास हा कुठेही कमी पडणार नाही. मग तो औद्योगिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, पर्यटन विकास असेल किंवा नगर विकासाचा विकास असेल, हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं देतो. मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक घोषणा देतो. नामदार उदयजी सामंत साहेब आगे बढ़ो. अरे खासदार अप्पा बारने आगे बढ़ो. अरे एकनाथ जी शिंदे साहेब आगे बढ़ो. अरे आठवले साहेब आगे बढ़ो. उमेदवार पुढे, उमेदवार. अरे खीच के दा. अरे लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा